10 वर्ष आमदार, 25 वर्ष खासदार, तरीही चर्चा रंगतीये ती रावसाहेब दानवेंच्या पराभवाची. जालना लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार हे रावसाहेब दानवेच असणार यात शंका नव्हती. मात्र यंदा दानवेंना निवडून येणं जड जाऊ शकतं आणि यासाठी जरांगे फॅक्टर कारणीभूत ठरण्याची चर्चा आता जोर धरतीये. पण खरंच जरांगेंमुळे दानवेंना फटका बसणार का? जालन्यात कोणाची विजयी घोडदौड होणार जाणून घेऊयात या व्हिडिओतून. रावसाहेब दानवे सध्या केंद्रात रेल्वे राज्यमंत्री आहेत. सलग 5 वेळेस जालना लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत. त्यापूर्वी ते सलग 2 वेळेस जालना जिल्ह्यातल्या भोकरदन विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडून आले होते. एकूणच काय तर 10 वर्ष आमदार, 25 वर्ष खासदार अशी त्यांची राजकीय कारकीर्द आहे. मात्र यंदा जरांगेंमुळे किंवा जरांगेंच्या आंदोलनामुळे रावसाहेब दानवेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात फटका बसू शकतो. आता जालन्यातून मनोज जरांगे हे दानवेंविरोधात लोकसभा लढवणार असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी होती. यावर बोलताना भागवत कराडांनी प्रतिक्रियाही दिली होती. ते म्हणाले होते की रावसाहेब दानवे हे जालना लोकसभा मतदारसंघातून सलग 5 वेळा निवडून आलेले. मतदारसंघात त्यांची प्रचंड लोकप्रियता आहे. त्यामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे उमेदवार असले तरीही रावसाहेब दानवे यांचा विजय पक्का आहे. रावसाहेब दानवे हे जरांगेंना घाबरणार नाहीत. आता जालन्यात रावसाहेब दानवेंचा पराभव किती शक्य आहे हे बघण्याआधी जालन्यातल्या राजकीय गणितांवर एकदा नजर टाकू. जालना लोकसभा मतदारसंघात जालना जिल्ह्यातले जालना, बदनापूर, भोकरदन असे 3 आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले सिल्लोड, फुलंब्री आणि पैठण हे 3 असे एकूण 6 विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केलेले आहेत. बदनापूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे नारायण कुचे, भोकरदनमध्ये रावसाहेब दानवेंचे पुत्र संतोष दानवे, सिल्लोडमध्ये शिंदे गटाचे अब्दुल सत्तार, फुलंब्रीत भाजपचे हरिभाऊ बागडे तर पैठणमध्ये शिंदे गटाचे संदीपान भुमरे हे आमदार आहेत. जालना विधानसभा मतदारसंघात कैलास गोरंट्याल हे काँग्रेसचे आमदार सोडले तर जालना लोकसभा मतदारसंघातल्या बाकी 5 मतदारसंघात महायुतीची ताकद पाहायला मिळतीये. शिवाय रावसाहेब दानवे हे स्वतः या लोकसभा मतदारसंघात गेली 5 टर्म सातत्यानं निवडून येत आहेत. मग प्रश्न असा आहे की त्यांचा पराभव करायचा असेल तर मविया कोणाला उमेदवारी देणार? जरांगे की आणखी कोणी? दानवेंच्या विरोधात मैदानात कोण असणार? तर 2009च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे माजी आमदार कल्याण काळेंनी भाजपच्या रावसाहेब दानवेंना जोरदार टक्कर दिली होती. रावसाहेब दानवे यांचा अवघ्या 8,500 मतांनीच विजय झाला होता. 2009 मध्ये काँग्रेसकडून दानवेंना कडवी झुंज देणारे काळे यांचं नाव जालना लोकसभा मतदारसंघासाठी निश्चित झाल्याची आता चर्चा आहे. पण या मतदारसंघात काँग्रेस सातत्यानं पराभूत होतंय. पण यंदा जरांगे फॅक्टरचा फायदा घेत महाविकास आघाडी दानवेंचा पराभव करणार का असाही प्रश्न आहे. त्यात वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी जालन्यातून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगेंनी निवडणूक लढवावी असं आवाहन करत महाविकास आघाडीनं त्यांच्यासाठी जागा सोडावी अशी भूमिका घेतली होती. पण आपण राजकारणात जाणार नाहीत. आपला लढा स्वतःला काही मिळावं यासाठी नसून समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी असल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे काँग्रेस जालन्यातून कल्याण काळेंच्या गळ्यातच उमेदवारीची माळ घालू शकतं आणि यात काँग्रेस जरांगे फॅक्टरची मदत घेऊ शकतं. कारण मनोज जरांगेंचं गाव आंतरवाली सराटी हे जालन्यातच येतं. जालन्यात जरांगेंचा मोठा प्रभाव पाहायला मिळतो. अलीकडच्या काळात जरांगेंच्या विरोधातलं वातावरण काही प्रमाणात तापलं असलं तरी जालन्यात मोठ्या प्रमाणात लोकांचा पाठिंबा हा आजही जरांगेंना आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी झालेलं आंदोलन, सरकारनं काढलेला अध्यादेश आणि त्यावरून तापलेलं वातावरण या सगळ्या गोष्टी दानवेंच्या आणि परिणामी महायुतीच्या विरोधात जाऊ शकतात. असं असलं तरी जालन्यात दानवेंची ताकदही भरपूर आहे. आता रावसाहेब दानवेंनी 6व्यांदा लोकसभेच्या मैदानात उतरण्याच्या तयारीनिशीच त्या मतदारसंघातला आपला संपर्क कायम ठेवण्याचा प्रयत्न सुरू ठेवलाय. आमदारकीची 10 वर्ष आणि पुढे खासदारकीची 25 वर्ष रावसाहेब दानवेंचा आपल्या मतदारसंघात तगडा जनसंपर्क आहे. शिवाय गेल्या 10 वर्षात भाजपचे प्रदेशाध्यक्ष ते पुढे केंद्रीय राज्यमंत्री पदावर काम करताना महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातही त्यांचा परिचय वाढलाय. शिवाय ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सभापतीपद असे टप्पे ओलांडत ते केंद्रात पोहोचलेत. गेल्या 3-4 वर्षात गाव पातळीवर भाजप पक्षाच्या मजबूतीसाठी त्यांनी नियोजनबद्ध प्रयत्न केलेले. त्यामुळे या सगळ्या जमेच्या बाजू दानवेंना लोकसभा निवडणूक लढवताना फायद्याच्या ठरू शकतात.
पण तरीही जरांगेंचं आंदोलन आणि त्यावरून जालन्यातलं एकंदर वातावरण या सगळ्या गोष्टींचा दानवेंना फटका बसेल का? जालन्यात कोण विजयी होणार? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.